तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की शिवाजी महाराजांचं 3 एप्रिल 1680 मध्ये मृत्यू झालेला आहे, म्हणजे रायगड येथे झालेला आहे। त्यांच्या विचारांना अभिवादन करतो, आदरांजली व्यक्त करतो। या ठिकाणी आजचा लेक्चर म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे त्या काळी शिवाजी महाराजांचा आणि मोगलांची संघर्ष कसा झाला त्याविषयी आपण आजच्या तासामध्ये माहिती घेणार आहोत। तर आपल्या विषयाचं नाव काय आहे? मध्ययुगीन आपले विषयाचं नाव आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास। तर त्याच्यामध्ये मोगलांशी संघर्ष नेमकं काय आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी यशस्वी केलेला संघर्ष कसा होता ते आपण पाहिलं, परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मोगलांशी संघर्ष अटळ होता। अटळ होता म्हणजे काय होता? सत्य म्हणजे कधी ना कधी होणारच होता, त्रिकालीवादी सत्य होतं। तर स्वराज्याचा विस्तार होऊ लागतात, स्वराज्यावर मोगलांचे संकट अनेक संकट त्यामध्ये आलेले आहेत। महाराजांनी याही संकटावर त्यांनी काय केले? हुशारीने किंवा चालाखीने मात केली। मोगलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला। मुघल भारतीय होते का? मुघल भारतीय नव्हते। कारण काय होतं? कारण मुघल हे तुर्की देशातून आलेले आहेत। तुर्कीतून भारतावर स्वारी केली। सर्वप्रथम मोहम्मद गजनीने 17 स्वाऱ्या केल्या। त्यानंतर मोहम्मद गजनी आणि पृथ्वीराज चव्हाण याच्यामध्ये युद्ध झालं। त्यामध्ये पहिल्या प्रथम पृथ्वीराज चव्हाण मोहम्मद गजनीकडून पराभूत झाला आणि त्यानंतर दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद गजनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला होता। व तेव्हापासून कुतुबदिन ऐबक तुर्कस्तानातून आलेले जे गुलाम होते त्यांच्यातून जे सुलतानशाही धोरण होते, तर सुलतानशाही धोरणाचा राजवट सुरू झाले। त्यानंतर अल्तमशच्या काळामध्ये बघा, रजिया सुलतान ही शेवटची सुलतान होती, कारण की रजिया सुलतानच्या हत्येनंतर अल्तमश हा गादीवर दिल्लीच्या गादीवर आला होता। दिल्लीच्या गादीवर आल्यानंतर काय झालं तर त्यांच्यामध्ये बघा अनेक सत्ता संघर्ष होऊ लागले। यांचा फायदा कोण घेतला? मुघलांचा संस्थापक कोण होता? बाबर होता, मुघलांचा संस्थापक। तर मला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, मुघलांचा संस्थापक कोण होता? डॅश डॅश होता, तर बाबर होता। तर बाबरानंतर हुमायून गादीवर आला। बाबर यांना काही कालावधी लागलेला आहे। यानंतर हुमायून नंतर अकबर आला। अकबराने काय केलं तर सर्व धर्मसमभाव अशी वृत्ती धारण केली। त्याने सर्व भारत हा एक संघ ठेवण्याचं त्याने कार्य केलं। त्यानंतर शहाजहान आल्यानंतर शहाजहान हा तितकाच अकबर इतकाच कर्तबगार राजा होता। त्यांच्यानंतर जेव्हा औरंगजेब आला, औरंगजेब सतीच्या राशीपोटी काय केला तर भारतीय एकसंघ रावेमधून राज्यावर स्वारी करत होता आणि राज्य युद्धाच्या सहाय्याने जिंकून घेत होता। तर औरंगजेब सुमारे किती वर्ष राज्य केला? 150 वर्ष राज्य केला। आपण पुढे पाहणारच आहोत। तर सविस्तर पार्श्वभूमी काय आहे ते आपण समजून घेतलेलं आहे। तर याही संकटावर मात केली। मुघलांकडून आपले किल्ले, आपण काय सांगितलं, मुघलांकडून काही किल्ले आणि प्रदेश परत त्यांनी मिळवले। ते आता हस्तगत ते मुघल जेव्हा युद्ध करत होते तर आपल्याकडे किल्ले, गरे किंवा जे महसूली भाग होता त्यावर कब्जा करत होते। तो कब्जा करून त्यांनी काय केलं? कब्जा केल्यानंतर लोकांकडे काय अन्याय अत्याचार त्यावेळी मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर होत होते। त्या काळी म्हणजे मुघल हे लोकांकडून अन्यायकारी गोष्टी करत होते। तर त्यांचा निषेध आपले शिवाजी महाराज केले। तर त्याने शिवाजी महाराजांनी काय केलं तर आपले किल्ले व प्रदेश परत मिळवले आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला। दक्षिणेकडील मोहीम त्याने काय केली? हाती घेतली। या सर्व घटनांची माहिती आपण या आजच्या तासामध्ये समजून घेणार आहोत।
विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 1630 मध्ये शाहिस्ता खान अहमदनगर निघून पुणे प्रांतात आला होता. त्याने आसपासचा प्रदेश लहान लहान म्हणजे काय छोटे छोटे सैन्याच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबर काय केली, त्यांनी हानी केली. हानी करणे म्हणजे काय नुकसान केलं, त्याचा कब्जा मिळवला. त्या लोकांवर अन्याय अत्याचार त्यावेळी कोण केला? शाहिस्ता खान केला. त्याने पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबर हानी केली. चाकणच्या किल्ल्याला त्यांनी काय केला? चौकून वेढा दिला. चारी माणसं पाठवून त्या कोंडिकांचे म्हणजे मराठ्याची कोंडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर चाकणचा किल्लेदार फिरोजी नरसाळा याने सैन्याचा काय केला? तीव्र प्रतिकार केला. म्हणजे काय त्यांच्यामध्ये जबरदस्त युद्ध झालं. परंतु शेवटी त्यांनी चाकणचा किल्ला त्यांनी काय केला? शाहिस्ता खान जिंकून घेतला. शिवाजी महाराजांचे बाजवत जिथे गेले त्या पुण्यातील लाल महाल शाहिस्ता खान का होता त्या काळामध्ये तळ ठोकून राहत होता. तळ ठोकून बसला. तेथून आसपासच्या मुलकाची त्यांनी काय केली? लूट केली, चालू केली. म्हणजे गेल्या 2 वर्ष झाली तर तो पुण्यातील मुक्काम सोडण्याचा काय विचार करत नव्हता. त्याचा परिणाम म्हणजे प्रजेच्या नैतिक धैर्यावर म्हणजे काय त्यांच्या प्रजेच्या नैतिकतेवर परिणाम झाला. होणे स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत महाराजांनी एक धाडसी खेळ आखला. तर शिवाजी महाराजांनी काय केलं? त्या काळी शिवाजी महाराजांनी एक प्लॅन आखला, धाडसी योजना आखली. तर शाहिस्ता खानाची फजिती कशी करायची, शाहिस्ता खानाची बोटे कशी कापायची याविषयी त्यांनी योजना सुरू केलेली आहे. तर तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये बघा एखादी अनेक संकट किंवा एखादी वेळेस अनेक संकट किंवा तुम्हाला परीक्षेत यश मिळत नसेल तर आपण अभ्यास करून सातत्य मिळवतो. त्याचद्वारे बघा शिवाजी महाराजांनी काय केलं? तर शाहिस्ता खानाचा बंदोबस्त कसा करायचा याविषयी प्लॅन केलेला होता. तर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांचे म्हणजे स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महाल पुणे येथील गेला असाल तर पुणे येथे गेल्यानंतर लाल महाल, शनिवार वाडा जे अतिशय महत्त्वाचे जे इतिहासाचे महत्त्वाचे भाग आहे ते आजही अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येतात. तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये काय केलं? तर लाल महालावर गुप्तपणे काय केला? आपण रेड टाकतो की नाही, म्हणजे रेड लाईट एरियामध्ये जात असताना जर आता एखादी संशय जर बळकावला त्यावेळेस पोलीस काय करतात? छापा टाकतात. छापा टाकतात म्हणजे काय? रेड टाकतात. तर रेड टाकल्यानंतर तशी होते. त्यावेळी बघा शिवाजी महाराजांनी काय केले? शाहिस्ता खानाच्या म्हणजे लाल महालावरती त्याने काय केला? छापा टाकला, रेड टाकला. त्यावेळी बघा छाप्यामध्ये शाहिस्ता खानाचे काय केले? छापा घालण्याची धाडसी योजना आखली. त्यानुसार 5 एप्रिल तर शाहिस्ता खानाची बोटी कधी कापली? 5 एप्रिल 1663 रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर कुठे छापा घातला? प्रश्न येऊ शकतो. लाल महालावर छापा घातला म्हणजे छापा घातला म्हणजे काय? रेड केला. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार 5 एप्रिल 1663 रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी काय केलं? मध्यरात्री होती. त्या मध्यरात्रीमध्ये बघा निवडक सैन्य, छोटे छोटे जे सैन्य होते त्यांनी काय केले? चौकून लाल महालाला पहारा दिला. तर पहारा दिल्यानंतर काय झालं? तर कोंडी केली त्यांची शाहिस्ता खानाची. तर महालावर छापा घातला. या छाप्यात शाहिस्ता खानाची बोटे तुटली. तर त्याची मानहानी झाली. त्याने पुणे सोडले आणि आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. या प्रकारामुळे त्याने काय केले? औरंगजेबाची नाराजी उडवून घेतली. औरंगजेबाने त्यास बंगालच्या सुभ्यावर पाठवले. तर शाहिस्ता खान जो होता औरंगजेबाचा मामा होता. शाहिस्ता खान इथं लिहा. शाहिस्ता खान हा औरंगजेब
भरून घेण्यात आला. म्हणजे काय विश्वास म्हणजे जनतेचा विश्वास, महाराजांचा विश्वास जनतेला पटला. त्यानंतर आहे सुरतेवर स्वारी. म्हणजे काय सुरतची लूट कशी केली त्याविषयी माहिती घेऊयात. सुरतची लूट म्हणजे काय सुरतची स्वारी. तर विद्यार्थी मित्रांनो, शाहिस्त खानाने 3 वर्षाच्या काळात म्हणजे शाहिस्त खान किती वर्ष राज्य होतं लाल महालावर? 3 वर्ष राज्य होतं. या काळात स्वराजचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला म्हणजे त्यांचा ऱ्हास केला. त्याने भरपाई करणे आवश्यक होते. त्यासाठी महाराजांनी मोगलांना धडा म्हणजे काय औरंगजेबला धडा शिकवण्याची त्यांनी योजना आखली. मोगलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली. तर त्याच्यामध्ये काय झालं तर एक योजना आखली मोगलांच्या ताब्यातील सुरत. तर मोगलांच्या ताब्यामधला पट्टा आहे सुरत. सुरत येथे काय केलं एक मोठे व्यापारी केंद्र होते बंदर होते. तिथे इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी होत्या. वखारी म्हणजे काय वसाहती होत्या. सुरत मध्ये कशाचे होते? फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्या वखारी होत्या. वखारी म्हणजे काय वसाहती होत्या. वखारी यालाच वसाहत असे म्हणतात. वसाहती होत्या. तर बघा जीएस तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. कोणता प्रश्न कधी विचाराल कुठे विचाराल हे आपल्याला सांगता येते का? सांगता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मोगलांच्या ताब्यातील सुरत एक मोठे व्यापारी केंद्र होते. तेथे इंग्रज, डच, फ्रेंच तर इथे इंग्रज हे अतिशय महत्त्वाचे होते बरं का त्याच्यामध्ये. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी होत्या. हे शहर बादशहाला सर्वात जास्त महसूल देते. म्हणजे काय सुरत हे शहर मुघलांना जास्त वसूल देत होता. म्हणजे काय कर देत होता त्या काळी. तर शहर सुरत शहर हे बादशहाला सर्वात जास्त महसूल देत होते. तसेच ते आर्थिकदृष्ट्या काय होते संपन्न होतं. म्हणजे काय होतं श्रीमंत होतं. म्हणून त्यांनी काय केले शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. सुरतचा सुभेदार इनायत खान. सुरतचा सुभेदार कोण होता? इनायत खान. सुरतचा सुभेदार कोण होता? इनायत खान. इनायत खान होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय पाहिलं सुभेदार इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही, युद्ध करू शकला नाही. कारण सामान्य प्रदेश त्रास न देता त्याने सुरतमधून त्याने काय केले विपुल म्हणजे मोठी संपत्तीची लूट केली मिळवली. त्याने त्याची ही मोहीम यशस्वी झाली. त्यामुळे औरंगजेब हा राजा चिडला. औरंगजेबच्या प्रतिष्ठेस धक्का बसला आणि औरंगजेब तेव्हापासून मराठ्याच्या साम्राज्याशी म्हणजे युद्ध त्या काळी चालू होतं. यानंतर आहे जयसिंहाची स्वारी. जयसिंहाची स्वारी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जयसिंहाची स्वारी म्हणजे काय ते समजून घेणार. शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालीचा बंदोबस्त करण्यासाठी काय केलं मिर्झा राजा जयसिंग हा आपला अनुभवी तो मातब्बर सरदार दक्षिणेमध्ये पाठवला. पहिल्या शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालीचा बंदोबस्त करण्यासाठी
बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग हा आपला अनुभवी सरदार आणि मातब्बर म्हणजे मोठा राजपूत सरदार कोठे पाठवला? दक्षिणेत पाठवला म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये पाठवला. तर तो पुण्यामध्ये आला. तो कुठे आला? पुण्यामध्ये आला. तो पुण्यामध्ये आला. तर विद्यार्थी मित्रांनो, तो पुण्यामध्ये आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी त्याने काय केलं? प्रयत्न सुरू केलं. गोव्याच्या वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्लाचे डच, सुरतचे इंग्रज, जंजिराचे शिंपी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी. म्हणजे काय? जहाजाचं मोहीम काढावी, आरमारी मोहीम काढावी असे जयसिंगांनी त्यांना सुचवले. शिवाजी महाराजांकडे किल्ले त्याने जिंकून घेण्याचा त्यांनी काय केला? वेध काढला. स्वराज्याच्या विरुद्ध भागात मोगल सैनिकांच्या काही तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील मूल प्रदेशाची त्या काळामध्ये मोठी हानी होत होती. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झा राजा जयसिंग दिलेर खानाची पुरंदर म्हणजे काय? पुरंदर हा किल्ला होता. तर पुरंदर किल्ल्यामध्ये चौकडून माणसं पाठवून वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्यासाठी वेळी मोरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्यांना वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने काय केलं? महाराजांनी जयसिंगांची काय केली? बोलणीचा म्हणजे तह केला. तह केल्यानंतर काय केला? तर त्याने जयसिंगाची भेट घेतली. जयसिंग व महाराज यांच्या याच्यामध्ये जयसिंग व महाराज यांच्या कधी? जून 1665 मध्ये तह झाला. म्हणजे काय? करार झाला. तह झाला. तर हा तह म्हणजे पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. परीक्षेला आलेला प्रश्न आहे. मागच्या पीईटीला किंवा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. तर तुम्ही लक्षात ठेवावा. त्याला पुरंदरचा तह असे म्हणतात. म्हणजे पुरंदरचा करार असे म्हणतात. तर हा पर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. तर पुरंदर म्हणजे जयसिंग महाराज यांचा
यानंतरचा पॉइंट आहे आग्रा गेट. आग्रा गेट व त्याची सुटका. तर विद्यार्थी मित्रांनो, पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम तेव्हा हाती घेतली. महाराजांनी जयसिंगास मदत केली, तथापि त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांनी काही काळ दक्षिणेच्या राजकारणातून दूर ठेवण्याचा विचार जयसिंग व मुघल बादशाह औरंगजेब यांनी केला. या विचाराला अनुसरून जयसिंगाने महाराजांनी बादशहाच्या भेटी जावे असे सांगितले. असा प्रस्ताव मान्य केला, त्यांच्यापुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षिततेबद्दलची हमी त्यांना देण्यात आली. त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. त्याचबरोबर राजपुत्र म्हणजे काय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज निघाले होते. तसेच विश्वासू व जीव देणारे निवडक सहकारी त्या मोहिमेमध्ये होते. तर महाराज आग्र्यास पोहोचले. तर एक प्रसंग सांगतो बघा इतिहासामध्ये. तर बघा, जेव्हा म्हणजे औरंगजेबचा जेव्हा 50वा वाढदिवस होता, त्या 50व्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम ठरला होता. तर कार्यक्रमामध्ये काय झालं, शिवाजी महाराज व त्यांचे इतर म्हणजे सहकारी मिर्झा राजवंशी हे पण होते. आणि त्या काळामध्ये बघा, शिवाजी महाराजांना प्रतिष्ठा मिळाली नाही, मान मिळाला नाही, म्हणजे शिवाजी महाराज त्यावेळी चिडले होते. चिडून त्यांनी काय केलं, औरंगजेबला प्रचंड विरोध केला. विरोध केल्यानंतर काय झालं, तर त्यांना कैदेमध्ये ठेवण्यात आलं. शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना कैदेमध्ये ठेवण्यात आलं. तर त्यांनी काय केलं, एका दिवशी बाहेर कसे पडायचं, आपलं राज्य कसं सांभाळायचं असा त्याचा एक विचार मनात आला होता. तर त्यावेळी काय केलं, तर शिवाजी महाराजांनी आजारी असल्याचं नाटक केलं. नाटक करून त्यांनी काय केलं, पेटारामध्ये बसून त्यांनी दक्षिणेत आले. दक्षिणेत आल्यानंतर हातावर तुरी दिल्या, असे म्हणतात ना. औरंगजेबच्या ताब्यापासून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज त्या काळी निष्ठून गेलेले होते. असा एक प्रसंग होता. तर तुम्हाला पुस्तकामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलेली डिटेल माहिती आहे. तर शिवाजी महाराज आग्र्यास निघाले. त्याचबरोबर विश्वासू जीव देणारे निवडक सहकारी होते. महाराज यातच कसं म्हटलं, महाराज आग्र्यास पोहोचले. तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्याचा योग्य तो मान ठेवला म्हणजे काय प्रतिष्ठा मिळवून दिली नाही, मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, संताप विरोधी केला, संताप व्यक्त केला, म्हणजे काय विरोध व्यक्त केला. त्यानंतर बादशहाने त्यांना काय केलं, कैदेमध्ये जी काय नजर कैदेत ठेवले. बादशहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजर कैदेतून आपली सुटका कशी करून घेण्याची योजना आखली. हे आग्र्यातून सुद्धा पिणे म्हणजे काय औरंगजेबच्या याच्यातून कशी केली ते निसटले. काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षित पोहोचले. आग्र्याहून येताना छत्रपती संभाजी महाराज संभाजीराजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. कुठे ठेवले होते संभाजी महाराजांना, त्यांना किंवा राजांना मथुरा या ठिकाणी काही काळ ठेवण्यात आले. त्याला असं प्रश्न येऊ शकतो. तर आग्र्याहून येताना शिवाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांना सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आलं. संभाजी महाराजांना किंवा संभाजी राजांना मथुरा येथून राजगड येथे
आणण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आलं. महाराज व स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई व त्यांचे सहकारी यशस्वीरित्या सांभाळत होते. त्यानंतर आहे अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मुघलाविरुद्ध आक्रमक पवित्रा. मुघलाविरुद्ध आक्रमक पवित्रा. तर महाराजांना मुघलाबरोबर लगेच संघर्ष नको असला तरी पुरंदरचा तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे वैशिष्ट्य होते. महत्त्वाचं एक त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यासाठी त्याने एक व्यापक आणि धडाडीची योजना प्लॅन सुरू केला होता. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यावर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशावर हल्ले करून म्हणजे काय युद्ध करून त्यांना अस्थिर ठेवायचे असे हे धोरण होते. यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावर हल्ले केले. पुढे एकापाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले. यानंतर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतवर स्वारी केली म्हणजे सुरतची लूट केली. तेथून परतताना नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलाबरोबर मोठे युद्ध झाले, मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा त्यांनी काय केला, त्यावेळी पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक जवळ त्र्यंबकगड येथे जिंकून घेतला. तर अशा रीतीने शिवाजी महाराजांच्या मुघलाविरुद्ध चढाईच्या धोरणास यश मिळाले. या चढाईच्या मोहिमामध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुर्जर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली. या मोहिमात वर्णन कृष्णाजी आनंद सभासद या बकरकारांनी पुढील प्रमाणे केले. चहू महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला. या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे काय झाले, छत्रपती झाले, स्वराज्याचे सार्वभौमत्व प्रतीक झाले. म्हणून त्यांनी राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली. आता ते शककर्ते झाले. ते राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होम आणि शिवराई ही खास नाणी त्या काळामध्ये आणली होती. तर तुम्हाला हे कसं वाटलं तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या तासामध्ये. आपण राज्याभिषेक म्हणजे काय, त्यानंतर दक्षिणेची मोहीम म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.